नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक माहुरे, रयत शिक्षण संस्थेच्या राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर या ठिकाणी शिक्षणशास्त्र या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण BA तृतीय वर्षातील घटक क्रमांक 5 यामधील ज्या घटकाचं नाव आहे शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन, या घटकातील आज आपण फक्त शैक्षणिक मार्गदर्शन या घटकाचा अभ्यास करणार आहोत। आणि त्या शैक्षणिक मार्गदर्शन या घटकामध्ये सुरुवातीला मार्गदर्शनाचा अर्थ पाहणार आहोत, त्याच्यानंतर शैक्षणिक मार्गदर्शनाचा अर्थ आणि शैक्षणिक मार्गदर्शनाची गरज या 3 घटकांचा अभ्यास या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहीत आहे की आधुनिक युगात समाज आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात आमूलाग्र बदल झालेला आहे। म्हणजे ज्या पद्धतीनं समाजाच्या गरजा बदलत गेलेल्या आहेत, त्याच पद्धतीनं शिक्षणाच्या सुद्धा गरजा बदलत गेलेल्या आहेत। परंतु दैनंदिन जीवन जगत असताना व्यक्तीला फक्त काही घटकांचीच माहिती होऊन चालत नाही, तर आपल्याला प्रत्येक क्षेत्राच्या माहितीची आवश्यकता आहे किंवा गरज निर्माण झालेली आहे। म्हणजे आज जरी आपण फक्त BA हा विषय किंवा BA होत आहोत, परंतु आपल्याला फक्त BAचीच माहिती घेऊन चालेल का? नाही, कारण भावी आयुष्य जगत असताना आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना, वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे। त्याच्यामुळं आपल्याला फक्त आपल्या विषयापुरतीच किंवा आपल्या क्षेत्राचीच माहिती घेऊन चालणार नाही, तर आपल्याला अनेक क्षेत्राची, दुसऱ्या क्षेत्राची सुद्धा माहिती घ्यावी लागणार आहे। कारण त्याशिवाय आपल्याला चांगल्या पद्धतीनं जीवन जगता येणार नाही। कारण प्रत्येक व्यक्तीला दैनंदिन जीवन जगत असताना वेगवेगळ्या समस्या किंवा अडचणींना सामोरं जावं लागत असतं। म्हणजे आज या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्तीला पावलागणिक काहीतरी समस्या आहेत आणि त्या समस्यांना तोंड देऊन पुढे जावं लागत आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या प्रत्येक समस्यांचं आकलन होईल असं सांगता येत नाही। म्हणजे आकलन म्हणजे ती समस्या आपल्याला पूर्णपणे समजेलच असं नाही। कारण कोणतीही समस्या म्हटलं की त्या समस्येला उत्तरे असतात। मग एक उत्तर असतील किंवा अनेक उत्तरे असतात, प्रत्येक समस्येला काहीतरी उत्तर असतंच। म्हणजे ज्या वेळेस ती समस्या निर्माण झालेली असते, त्याच वेळेस त्या समस्येचे उत्तर सुद्धा निर्माण झालेले असतात। मग ज्या वेळेस एखाद्या समस्येचं उत्तर किंवा एखाद्या समस्येचं आपल्याला आकलन होत नाही किंवा ती समस्या आपल्याला समजत नाही, त्यावेळेस आपल्याला इतरांच्या मदतीची गरज असते, कुणाच्या तरी सहाय्यतेची गरज असते। कारण ती समस्या सोडवत असताना आपल्याला त्या समस्येचं योग्य आकलन झालेलं नसतं, म्हणून आपण इतरांची मदत घेत असतो। मग ही जी इतरांची मदत घेण्याची जी प्रक्रिया आहे, त्याला कुठेतरी मार्गदर्शन असं म्हणतात। त्याला काय म्हणतात? मार्गदर्शन म्हणतात। कारण जी समस्या निर्माण झालेली आहे, ती समस्या सोडवण्यासाठी अनेक पर्याय असतात, अनेक उत्तरं असतात आणि त्या अनेक उत्तरापैकी योग्य उत्तर कोणतं किंवा योग्य पर्याय कोणता हे ज्यावेळेस व्यक्तीला समजत नाही आणि हे समजून घेण्यासाठी तो ज्यावेळेस दुसऱ्यांच्या मदतीची अपेक्षा करत असतो आणि जी मदत केली जात असते आणि ही मदतीची प्रक्रिया म्हणजेच मार्गदर्शन होईल। कारण त्या अनेक उदाहरणात आपण पाहतो की आपल्या शेजारी पाजारी आपल्याला शेजारच्या काकूंचं जर बाळ आजारी असेल, तर त्या काकू काय म्हणतात की मी माझ्या बाळाला कोणत्या दवाखान्यात नेऊ, म्हणजे कोणत्या दवाखान्यात नेऊ ही त्यांची समस्या आहे आणि त्या समस्येचे उत्तरं सुद्धा आहेत। अनेक हॉस्पिटल उपलब्ध असतात, तरी परंतु तिच्यासमोर समस्या काय आहे की नेमकं कोणत्या दवाखान्यामध्ये मी माझ्या बाळाला घेऊन जाऊ। आणि ज्या वेळेस दुसरा व्यक्ती किंवा शेजारी त्यांना सांगत असतो की तुमच्या बाळाला जर ताप असेल किंवा तुमच्या बाळाला जर सर्दी असेल, तर त्यांना या ठराविक दवाखान्यातच घेऊन जा। ही जी दवाखान्यात घेऊन जा म्हणण्याची प्रक्रिया आहे किंवा ही जी दिशादर्शनाची प्रक्रिया आहे, त्याला मार्गदर्शन असे म्हणतात। म्हणजे व्यक्तीला दैनंदिन जीवन जगत असताना पदोपदी पावलोपावली मार्गदर्शनाची गरज असते। कुणाच्या तरी मदतीशिवाय आपण दैनंदिन जीवन जगू शकत नाही, कारण मानव हा समाजशील प्राणी आहे आणि समाजशील प्राणी म्हटल्याच्या नंतर तो सहजीवन
इतर व्यक्तीसोबत आपलं जीवन व्यतीत करत असतो आणि व्यतीत करत असताना ज्या काही समस्या, ज्या काही अडचणी त्यांना येत असतात, त्या समस्यांची उकल किंवा त्या समस्यावर उपाय हा इतरांच्या सहाय्याने करत असतो. हे इतरांच्या सहाय्यानं जी आपली समस्या सोडवण्याची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला मार्गदर्शन असे म्हणतात. मग मार्गदर्शन म्हणजे काय? तर सर्वसाधारणपणे समायोजनाला मदत करणारी प्रक्रिया म्हणजे मार्गदर्शन होय. आता समायोजन म्हणजे काय? तर जुळवून घेणे. बहुतांश वेळेला आपण दैनंदिन जीवनामध्ये समायोजन म्हणजे जुळवून घेणे, इतरांशी पटवून घेणे. आपण एखाद्या वेळेस मित्रामध्ये 4 मित्र जर एकत्र आले तर आपण म्हणतो की त्याचं काही पटतच नाही, त्याचं माझं पटत नाही. याचा अर्थ काय? त्या 2 व्यक्तींनी एकमेकांशी जुळवून घेतलेलं नसतं किंवा एकमेकांशी समायोजन साधलेलं नसतं. म्हणजे हे समायोजन साधण्यासाठी जी प्रक्रिया आहे त्याला मार्गदर्शन असे म्हणतात. किंवा व्यक्तीला आपल्या योग्यता किंवा क्षमता ओळखण्यासाठी मदत करणारी प्रक्रिया म्हणजे मार्गदर्शन होय. म्हणजे या ठिकाणी माझ्याकडे कोणत्या क्षमता आहेत, माझे बलस्थाने काय आहेत, माझी कमकुवत बाजू कोणती आहे, ही स्वतःला ओळखता येत नाही. मग इतरांच्या मदतीनं किंवा इतरांच्या सहाय्याने माझ्यातील क्षमता किंवा माझ्यातील योग्यता ओळखण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला मार्गदर्शन असे म्हणतात. बघा, आपल्या व्यक्तीच्या ठिकाणी किंवा व्यक्तीच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेऊन, व्यक्तीच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यानुसार पुढील शिक्षण वा प्रशिक्षण घेऊन स्वतःची उन्नती व समाजहित साधण्यासाठी, बघा या ठिकाणी स्वतःची उन्नती व समाजहित साधण्यासाठी जी प्रक्रिया राबवली जात असते त्या प्रक्रियेला मार्गदर्शन असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी फक्त व्यक्तीच्या स्वतःचीच उन्नती आहे का? नाही, व्यक्ती उन्नतीबरोबरच समाजहित सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण शिक्षण ही सामाजिक प्रक्रिया आहे. शिक्षण ही काय आहे? सामाजिक प्रक्रिया आहे. म्हणून व्यक्ती विकासासाठी अधिकाधिक फायदेशीर किंवा किफायतशीर होण्याच्या दृष्टीने व्यक्तीमधील जे काही अधिकाधिक क्षमता आहेत त्या क्षमतांचा विकास करणारी आणि सतत चालणारी प्रक्रिया म्हणजे मार्गदर्शन होय. म्हणजे ज्या वेळेस व्यक्तीला एखादी समस्या जाणवत असते ती समस्या सोडवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीने केलेली मदत ही सुद्धा मार्गदर्शन असते. बघा, कधी आपण नवीन शहरामध्ये गेल्याच्या नंतर सहज आपल्याला जर आपला ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणचा पत्ता जर सापडत नसेल तर आपण काय करतो? अगदी रिक्षावाल्यांना विचारतो की मला या घरी जायचा हा पत्ता कुठं आहे. म्हणजे माझ्या समोर समस्या काय होती की मला ते घर शोधायचं होतं परंतु ती सापडत नव्हतं. म्हणून मी त्या व्यक्तीला विचारलं. त्या व्यक्तीनं जी मला मदत केलेली आहे, त्या व्यक्तीनं मला जे माझ्या इच्छित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सांगितलेला सल्ला आहे, या सल्ल्यांना मार्गदर्शन असे म्हणतात. मार्गदर्शनातून व्यक्ती उन्नती व समाजहित साधलं जात असते. म्हणजे या ठिकाणी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला केलेली मदत म्हणजे मार्गदर्शन होय. अशा प्रकारे आपण मार्गदर्शन पाहिलेलं आहे. परंतु आपल्याला अभ्यासक्रमामध्ये शैक्षणिक मार्गदर्शन, एज्युकेशनल गायडन्सचा अर्थ पाहायचा आहे. शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे काय? दैनंदिन जीवनामध्ये तर आपण मार्गदर्शन घेतच असतो, परंतु शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे काय? म्हणजे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करून तिला जीवनातील सर्व प्रकारच्या समायोजन साधण्यास मदत करणे हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. आणि शिक्षणाचा जर हे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व समायोजन हे उद्दिष्ट असेल तर मार्गदर्शन हे सुद्धा काय आहे? शिक्षणाचं महत्त्वाचं अंग आहे. शिक्षण प्रक्रियेमध्ये मार्गदर्शनाशिवाय शिक्षण प्रक्रिया पूर्णच होऊ शकत नाही. आता मी या ठिकाणी तुम्हाला काय करत आहे? मार्गदर्शन करत आहे. कशाच्या संदर्भात? तर आपणास मार्गदर्शन म्हणजे काय किंवा मार्गदर्शनाचा अर्थ काय होतो आणि शैक्षणिक मार्गदर्शनाचा अर्थ काय होतो. म्हणजे या ठिकाणी शिक्षणाने जर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे असं जर वाटत असेल
तर यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. शिक्षक काय करत असतात? विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. हेच खऱ्या अर्थानं शैक्षणिक मार्गदर्शन होय. शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे काय? विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षक जे काही विद्यार्थ्यांना सल्ले देत असतात, विचार विनिमय करत असतात, त्यास शैक्षणिक मार्गदर्शन असे म्हणतात. परंतु इतका सरळ साधा अर्थ आहे का? काही विचारवंतांच्या व्याख्यांचा जर विचार केला तर शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे काय? या ठिकाणी थोर विचारवंत ऑर्थर जे जोन्स यांनी शैक्षणिक मार्गदर्शनाची व्याख्या केलेली आहे. त्यांच्या मते शाळा, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम आणि शालेय जीवनाशी निगडीत निवड व समायोजन या संदर्भात विद्यार्थ्यांना करावयाच्या मदतीची मदत म्हणजे शैक्षणिक मार्गदर्शन होय. आर्थर जोन्स यांनी काय म्हटलं की शाळा निवडीच्या संदर्भात असेल, त्या शाळेतील अभ्यासक्रम असेल किंवा पाठ्यक्रम असेल, या संदर्भात विद्यार्थ्याला जे काही समायोजन साधावं लागत असतं, जे काही त्याची जुळवून घ्यावं लागत असतं आणि हे जुळवून घेण्यासाठी किंवा हे समायोजन साधण्यासाठी जे काही दुसरी व्यक्ती त्याला मदत करत असते, त्या मदतीला शैक्षणिक मार्गदर्शन असे म्हणतात. बघा, आपण पाहतो बहुतांश विद्यार्थी नवीन शाळेमध्ये गेल्याच्या नंतर मला त्या नवीन शाळेमध्ये जायचं नाही असं पालकाकडे फार समस्या घेऊन येतात. मला ती शाळा नको, मला जुनीच. का? तर त्या विद्यार्थ्याला त्या नवीन शाळेविषयी समायोजन साधता येत नाही किंवा त्याला एकरूप होता येत नाही किंवा त्या शाळेमध्ये त्याला गोडी वाटत नाही. ज्यावेळेस अशी समस्या निर्माण होत असते त्यावेळेस त्याला मार्गदर्शनाची गरज असते. म्हणजे शाळेच्या संदर्भात, अभ्यासक्रमाच्या संदर्भात, पाठ्यक्रमाच्या संदर्भात जर एखाद्या विद्यार्थ्याला समायोजन साधता येत नसेल तर ते जे समायोजन साधण्यासाठी जी काही मदत केली जात असते त्याला शैक्षणिक मार्गदर्शन असे म्हणतात. पुढील विचारवंत आहेत रूथ स्ट्रॉंग. या रूथ स्ट्रॉंग यांनी सुद्धा शैक्षणिक मार्गदर्शनाची व्याख्या केली आहे. त्यांच्यामध्ये शैक्षणिक मार्गदर्शन हे व्यक्तीला योग्य कार्यक्रम निवडण्यास व त्यात प्रगती करण्यासाठी सहाय्य करते. रूथ स्ट्रॉंग यांच्यामध्ये काय की शैक्षणिक मार्गदर्शन हे व्यक्तीला योग्य कार्यक्रम निवडण्यास व त्यामध्ये प्रगती करण्यास सहाय्य करणारी प्रक्रिया म्हणजे शैक्षणिक मार्गदर्शन होय. म्हणजे या ठिकाणी व्यक्तीला योग्य कार्यक्रम निवडण्यास, बघा शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे काय? म्हणजे आपण ज्या वेळेस BA प्रथम वर्षाला प्रवेश घेत होतो त्यावेळेस आपल्याला कोणते विषय होते माहीत नव्हते, परंतु आपण काय केलं? शिक्षकांना विचारलं, शेजारी पाजाऱ्यांना विचारलं, मित्रांना विचारलं आणि त्याच्यानंतर विषय निवड केले आणि त्या विषय निवड केल्याच्या नंतर त्यामध्ये उन्नती साधण्यासाठी, त्यामध्ये प्रगती करण्यासाठी शिक्षकांनी जे काही तुम्हाला मार्गदर्शन केलं त्याला शैक्षणिक मार्गदर्शन असे म्हणतात. पुढे एक व्याख्या आहे की शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे काय? अभ्यासक्रम, विषयांची निवड, अभ्यास पद्धती व नियमितपणे व व्यवस्थित काम करण्याच्या सवयी, विविध कौशल्यांचे संपादन, वैयक्तिक व सामाजिक वर्तन, भावनांचा समतोल, छंद इत्यादी विषयांचे जे मार्गदर्शन आहे त्याला शैक्षणिक मार्गदर्शन असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी काय की विद्यार्थ्याला शिक्षणाच्या संदर्भात किंवा शिक्षण घेत असताना ज्या काही अडचणी येत असतात, बघा आपणास शिक्षण घेत असताना अनंत अडचणी येत असतात. एवढंच नव्हे, 10वीच्या नंतर मी कोणत्या शाखेमध्ये प्रवेश घेऊ? बहुतांश विद्यार्थी किंवा सर्वसाधारण विद्यार्थी काय करतात? जर आपल्याला 10वीला चांगले मार्क मिळाले असतील, चांगले गुण मिळाले असतील तर आपण विज्ञान शाखेकडे जातो. म्हणजे खरंच त्या विज्ञान शाखेची आवड आहे का मला, किंवा विज्ञान शाखेला जे काही क्षमता असाव्या लागतात, क्षमता माझ्यामध्ये आहेत का, याची आपण कुठेही तपासणी करत नाही. परंतु शैक्षणिक मार्गदर्शनामध्ये कशाचा समावेश होतो? तर अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, शाळा निवड, जी शाळा निवडायची आहे त्या शाळेमध्ये किंवा त्या शाळेमध्ये मला प्रवेश घेण्यासाठी कोणत्या पात्रता असाव्या लागतात, तिथल्या अटी काय आहे, तिथला अभ्यासक्रम काय आहे, या सर्व गोष्टींची जाणीव करून देण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला शैक्षणिक मार्गदर्शन असे म्हणतात. म्हणजे एकंदरीत विद्यार्थ्याला
पुढील शिक्षण ज्या संस्थेत घ्यावयाचे आहे, म्हणजे 10वीच्या नंतर विद्यार्थ्याला पुढील शिक्षण ज्या संस्थेमध्ये घ्यावयाचे असेल त्या ठिकाणी त्या संस्थेत असलेल्या प्रवेशांच्या अटी काय आहेत, अभ्यासक्रम कोणत्या माध्यमाचा आहे, तो अभ्यासक्रम मला पेलेल का किंवा झेपेल का, किंवा तो अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या क्षमता माझ्यामध्ये आहेत का, याविषयी योग्य जाणीव करून देणं म्हणजे शैक्षणिक मार्गदर्शन होय। म्हणजे शैक्षणिक मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांच्या संदर्भात असतं। म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं जर शिक्षण काम करत असेल तर शिक्षण प्रक्रियेतील जे काही उपघटक आहेत, या उपघटकांना सामोरं जाण्याची क्षमता विद्यार्थ्यामध्ये निर्माण करणं किंवा या उपघटकांची जाणीव करून देणं म्हणजे शैक्षणिक मार्गदर्शन होय। म्हणजे एकंदरीत शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे काय, तर शाळा अभ्यासक्रम आणि शालेय जीवनाशी संबंधित ज्या काही समस्या असतात त्या समस्यांची, त्याचबरोबर विद्यार्थ्यामध्ये अंगी असलेल्या किंवा विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त क्षमतांची जाणीव करून देणे व भावी शिक्षणाविषयी, म्हणजे शिक्षण घेत असताना त्या शिक्षणामध्ये कोणत्या समस्या येणार आहेत त्याची जाणीव करून देणं म्हणजे शैक्षणिक मार्गदर्शन होय। म्हणजे शैक्षणिक मार्गदर्शन ही मार्गदर्शनाची किंवा जे काही मार्गदर्शनाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकाराची एक छोटीशी उपशाखा होय। आणि या उपशाखेमध्ये फक्त शिक्षणाच्या संदर्भात, म्हणजे अध्ययनाच्या संदर्भात व विद्यार्थ्यांना अध्ययन करत असताना ज्या काही समस्या येतात त्या समस्यांच्या संदर्भात ज्या शाखेमध्ये मार्गदर्शन केलं जात असतं त्याला शैक्षणिक मार्गदर्शन असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, आपणास शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे काय हे समजल्याच्या नंतर त्याची गरज काय आहे शैक्षणिक मार्गदर्शनाची। आज आपल्याला माहित आहे या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षण क्रमामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहे। प्रत्येक शिक्षण क्रमामध्ये टप्प्याटप्प्याने, म्हणजे आज जो आपण अभ्यास करत आहोत तो उद्याच्याला जुना होणार आहे, त्याच्यामध्ये काहीतरी नवीन येणार आहे। म्हणजे प्रत्येक ज्ञान शाखेमध्ये दररोज काहीतरी बदल घडत आहेत, दररोज काहीतरी संशोधन होत आहेत आणि त्याच्यामध्ये ते समाविष्ट केले जाईल। म्हणजे ज्ञानाच्या दररोज नवनवीन शाखा येत आहेत। ज्यावेळेस आपण 10वी पास झालो होतो त्यावेळेस आपल्याला फक्त कॉलेजला म्हणजे काय कला शाखा असते, विज्ञान शाखा असते आणि वाणिज्य शाखा असते, ह्या तीनच शाखा माहीत होत्या। परंतु ह्या तीनच शाखा आहेत का, नाही आहेत। अनेक शाखा आहेत, अनेक नवनवीन ज्ञान शाखा आहेत, त्या ज्ञान शाखांची आपणास माहिती होत नव्हती। म्हणजे प्रत्येक ज्ञान शाखांची आपणास माहिती होती का, तर नाही। मग या प्रत्येक ज्ञान शाखांची माहिती होण्यासाठी त्याचबरोबर आपल्या आवडीनुसार मला जे आवडत आहे, जी ज्ञान शाखा आवडत आहे त्या ज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतल्याच्या नंतर त्याचा अभ्यासक्रम काय असतो, त्याचा पाठ्यक्रम काय असतो, तो पाठ्यक्रम मला झेपेल का हे जाणीव करून देणं खूप गरजेचं असतं। म्हणून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनाची फार आवश्यकता आहे। म्हणजे शैक्षणिक मार्गदर्शनाशिवाय तो शिक्षण प्रक्रिया पूर्णच करू शकत नाही किंवा या सर्व घटकांची माहिती होण्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शनाची गरज किंवा आवश्यकता निर्माण झालेली आहे। मी तुम्हाला सुरुवातीलाच उदाहरण दिलं की प्रत्येक व्यक्तीला पावलोपावली पदोपदी या मार्गदर्शनाची गरज असते आणि विद्यार्थ्याला तर आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी किंवा आपल्या क्षमता उणिवा यांची जाणीव करून घेण्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शनाची गरज निर्माण झालेली आहे। आता ही गरज पाहत असताना आपण या 6-7 घटकांना, याशिवाय सुद्धा उपघटक आहेत, परंतु प्रामुख्याने शैक्षणिक मार्गदर्शनाची गरज काय आहे तर पुढील शिक्षणाविषयी निर्णय घेण्यासाठी। ज्या वेळेस आपण एखादा टप्पा, शिक्षणाचा एक टप्पा पूर्ण केल्याच्या नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश घ्यायचा असतो त्यावेळेस मी कोणती शाखा निवडावी, कोणती शाखा निवडल्यामुळं किंवा कोणत्या शाखेमध्ये मी यशस्वी होऊ शकतो, त्या क्षमता माझ्यामध्ये आहेत का, ती शाखा कुठे आहे किंवा जी शाखा मला निवडायची ते शाखा कुठे आहे, त्यासाठी योग्य शैक्षणिक संस्था कोणती आहे। बहुतांश विद्यार्थी ज्या वेळेस 10वी पास होतात त्यावेळेस आपल्या शिक्षकांच्या सल्ल्यानुसार
किंवा पालकांच्या सल्ल्यानुसार किंवा समाजातील इतर व्यक्तींच्या सल्ल्यानुसार किंवा मित्रांच्या सल्ल्यानुसार शिक्षण संस्था निवडत असतात किंवा एखादी शाखा निवडत असतात. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला शिक्षणाचा एक टप्पा पूर्ण झालेला असतो आणि एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश घ्यायचा असतो त्यावेळेस आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शनाची गरज असते. कारण का तर भावी शिक्षणाविषयी किंवा पुढील शिक्षणाची कोणतीही माहिती आपणाकडे नसते आणि ती माहिती जर नसेल आणि तो शिक्षणक्रम किंवा अभ्यासक्रम जर आपण निवडला आणि त्याच्यामध्ये जर आपण अपयशी ठरलो किंवा अयशस्वी ठरलो तर जीवनातील ते दिवस किंवा ते वर्ष वाया जाऊ शकतं. म्हणून पुढील शिक्षणाविषयी योग्य निर्णय घेण्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शनाची गरज असते. आपण जे विद्यार्थी पाहतो बघा, काही विद्यार्थी 10वीला चांगले मार्क मिळाले म्हणून विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतात, 11वी विज्ञान शाखेतून करतात आणि परत 12वीला कला शाखेमध्ये प्रवेश घेतात. हे असं का होतं तर त्यांनी 10वी पास झाल्याच्या नंतर योग्य निर्णय घेतलेला नसतो, स्वतःला प्रश्न विचारलेले नसतात की माझ्यामध्ये कोणत्या क्षमता आहेत किंवा तो अभ्यासक्रम मला झेपेल का याची जाणीव करून घेतलेली नसते. म्हणून शैक्षणिक मार्गदर्शन का गरजेचं आहे तर पुढील निर्णय किंवा पुढील शिक्षण घेत असताना त्या शिक्षणामध्ये कोणत्या समस्या आहेत, ते शिक्षण घेण्याच्या क्षमता माझ्यामध्ये आहेत का, जे शिक्षण मला निवडायचं ते शिक्षण कोणत्या संस्थेमध्ये आहे, ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यापैकी सर्वात चांगली शैक्षणिक संस्था कोणती, त्याच्यामध्ये त्या संस्थेमध्ये कोणत्या माध्यमातून शिक्षण दिलं जात असतं, या सर्व घटकांची जाणीव विद्यार्थ्याला त्या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी व्हायला पाहिजे. घेतल्याच्या नंतर परत पाठीमागे येता येत नाही किंवा ते पूर्ण करावंच लागतं. आणि पूर्ण करत असताना जर जमलं नाही तर आपण पाहतो की जे विद्यार्थी शिक्षण घेत असताना आत्महत्या करतात, आत्महत्येचं कारण एक असतं की तो अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्याला पेलावत नसतो किंवा झेपावत नसतो. कुणाच्या तरी सांगण्यानं तो विद्यार्थी त्या अभ्यासक्रमाला प्रवेशित झालेला असतो. म्हणून विद्यार्थ्यांनो शैक्षणिक मार्गदर्शनाची गरज काय आहे तर पुढील शिक्षणाविषयी निर्णय घेण्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शनाची गरज आहे. पुढचा मुद्दा आहे शिक्षणातील संक्रमण. काय शिक्षणातील संक्रमण? संक्रमण म्हणजे काय? बदल. या शिक्षण प्रक्रियेमध्ये आपण पाहतो की शिक्षण हे समाज जीवनाशी सुसंगत असलं पाहिजे किंवा समाजाच्या ज्या काही अडचणी आहेत, समाजाचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न या शिक्षण प्रक्रियेमधून सुटले पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीनं समाज जीवन जसं जसं बदलत जाईल त्याच पद्धतीनं शिक्षणक्रम बदलत जात असतो. म्हणजे आज आपण गेल्या वर्षीपर्यंत आपण शिक्षण प्रक्रिया ही प्रत्यक्ष वर्गामध्ये घडवून आणत होतो, परंतु आज आपण ऑनलाईन टीचिंगच्या माध्यमातून किंवा इतर शैक्षणिक साधनांच्या माध्यमातून आपली शिक्षण प्रक्रिया पुढे जात आहे. म्हणजे समाज जीवनामध्ये हा बदल झालेला आहे या कोविड-19मुळं. म्हणून जर शिक्षण प्रक्रियेमध्ये जर बदल होत असतील किंवा शिक्षण व्यवस्थेमध्ये जर बदल होत असतील तर झालेले बदल किंवा झालेला नवीन अभ्यासक्रम, नवे विचार, नवे विषय हे विद्यार्थ्यांना माहीत असायला पाहिजे. जर विद्यार्थ्यांना माहीत नसतील तर विद्यार्थी जो काही अभ्यासक्रम पूर्ण करणार आहे त्या अभ्यासक्रमामध्ये अयशस्वी होण्याची दाट शक्यता असते. म्हणून शिक्षण क्रमामधील नवनवीन बदल विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनाच्या माध्यमातूनच मिळू शकतात. म्हणून ही एक शैक्षणिक मार्गदर्शनाची गरज आहे की शिक्षण प्रक्रियेमधील किंवा शिक्षणातील जे काही संक्रमण आहे या संक्रमणांची माहिती विद्यार्थ्याला असणं खूप गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आहे पाठ्यविषयांची निवड. बघा, आपण पाठ्यविषयांची निवड कशी करतो आपणास माहीत आहे. या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याची अभिरुची म्हणजे आवड, त्याच्या क्षमता, त्याची योग्यता ही भिन्न भिन्न असते. प्रत्येकाची आवड, निवड, योग्यता, सवयी या वेगवेगळ्या असतात. कारण आपण व्यक्तिभिन्नता हा घटक पाहिलेला आहे. म्हणजे जगामध्ये असा एकही व्यक्ती, दोन व्यक्ती तंतोतंत एकसारखे असू शकत नाहीत. तरी परंतु विद्यार्थी आपली आवड, आपली योग्यता बाजूला ठेवून कोणत्याही पाठ्यक्रमांची किंवा पाठ्यविषयांची निवड करतो. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एकसारखा अभ्यासक्रम ठेवून चालेल का? नाही. म्हणजे या ठिकाणी पाठ्यविषयांची निवड करत असताना विद्यार्थ्यांना त्या विषयाची आवड आहे का,
अभिरुची आहे का, त्याच्याकडे त्या क्षमता आहेत का, त्याची योग्यता आहे का, या सर्व घटकांची जाणीव करून पाठ्यविषयांची निवड केली पाहिजे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की काही विद्यार्थी सुरुवातीला नीटमध्ये चांगले किंवा नीट परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळाले म्हणून मेडिकलला जातात आणि मेडिकलला गेल्याच्या नंतर ज्या वेळेस ते पाठ्यविषय त्यांना दिसतात, अवघड पाठ्यविषय, ते पाठ्यविषय पाहूनच काही विद्यार्थी मेडिकल सोडत असतात किंवा मेडिकलचा प्रवेश रद्द करतात. म्हणजे याचाच अर्थ असा की त्या विद्यार्थ्याचं ते वर्ष वाया गेलं. म्हणजे पाठ्यविषयांची निवड करत असताना प्रत्येक विद्यार्थ्याने आपली अभिरुची, आपल्या क्षमता, आपली पात्रता याची जाणीव करून म्हणजे मार्गदर्शन घेऊनच पाठ्यविषयांची निवड करायला पाहिजे. जर पाठ्यविषयांची निवड करत असताना आपण पालकांच्या इच्छेनुसार किंवा शिक्षकांच्या इच्छेनुसार किंवा मित्रांच्या सांगण्यानुसार जर आपण पाठ्यक्रम किंवा विषयांची निवड केली तर यदाकदाचित आपल्याला त्या ठिकाणी अपयश येण्याची दाट शक्यता असते. आणि जर अपयश आलं तर विद्यार्थी काय होते, त्या विद्यार्थ्याचं ते वर्ष वाया जाऊ शकतं. म्हणून विद्यार्थ्यांनी जर पाठ्यविषयांची निवड या संदर्भात योग्य तज्ज्ञ व्यक्तीकडून जर सल्ला घेतला असेल किंवा शैक्षणिक मार्गदर्शन जर घेतलं असेल तर त्या विद्यार्थ्याच्या क्षमता पाहून किंवा त्या विद्यार्थ्याची योग्यता पाहून, अभिरुची पाहून ते मार्गदर्शक त्यांना योग्य ते सल्ला देऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी पाठ्यविषयांची योग्य निवड करण्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शनाची गरज आहे किंवा आवश्यकता आहे. पुढचा मुद्दा आहे नवनवीन रोजगारांच्या संधी. आपण पाहतो की आज आपल्याला म्हणजे बेरोजगारी ही जी समस्या जाणवत आहे त्याचं कारण काय आहे की बहुतांश विद्यार्थ्यांना हे शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर मला भविष्य काळामध्ये कोणता रोजगार निर्माण करता येईल किंवा कोणत्या नोकरीची संधी आहे याची माहीतच नसते. म्हणजे विद्यार्थ्यांना चालू घडामोडी किंवा विविध ज्ञान शाखा किंवा स्पर्धात्मक वातावरण या सर्व घटकांची जर जाणीव करून योग्य अभ्यासक्रम निवडला तर तो अभ्यासक्रम पूर्ण केल्याच्या नंतर विद्यार्थ्याला योग्य रोजगाराच्या योग्य संधी प्राप्त होऊ शकतात. परंतु आपण अभ्यासक्रमच निवडत असताना माझ्या मित्रांनी किंवा माझ्या पालकांनी किंवा माझ्या शिक्षकांनी त्या शाखेला जा म्हणून मी त्या शाखेला गेलेलो आहे किंवा त्या शाखेचं शिक्षण घेत आहे, अशी परिस्थिती असल्यामुळं विद्यार्थी बेरोजगार राहण्याची दाट शक्यता असते. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना ज्या काही ज्ञानाच्या नवनवीन शाखा येत आहे आणि त्या शाखेचं ज्ञान घेतल्याच्या नंतर भविष्यामध्ये मला कोणते रोजगार उपलब्ध होऊ शकतात किंवा रोजगाराच्या कोणत्या संधी आहेत याची माहिती घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून नवीन रोजगारांच्या संधींची माहिती होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक मार्गदर्शनाची गरज आहे. पुढचा मुद्दा आहे फावल्या वेळेचा उपयोग. आपण पाहतो की आज या यांत्रिक प्रगतीमुळं किंवा यंत्राच्या सहाय्याने आपण जास्तीत जास्त काम कमीत कमी वेळामध्ये करत आहोत. म्हणजे काम कितीही असलं तर कमी वेळामध्ये ते पूर्ण करतो आणि या कमी वेळात पूर्ण केल्यामुळे आपल्याला खूप रिकामा वेळ मिळत असतो किंवा फावला वेळ मिळत असतो. आणि या फावल्या वेळेचा उपयोग जर आपले छंद जोपासण्यासाठी किंवा आपल्यामध्ये असलेले कलागुण जोपासण्यासाठी जर केला तर त्याचा फायदा आपल्याला आपलं भावी जीवन आनंदी जगण्यासाठी होत असतो. म्हणून मार्गदर्शनामधून जर आपल्याला फावल्या वेळेचा किंवा आपल्यामध्ये असणारे कलागुण किंवा सुप्त क्षमता यांची जर जाणीव करून घेतली तर आपल्याला जो काही रिकामा वेळ असतो तो रिकामा वेळ आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी व आनंदी जीवनासाठी जगता येऊ शकतो किंवा आनंदी जीवनासाठी त्याचा उपयोग घेता येऊ शकतो. हे कधी शक्य आहे जर आपण योग्य पद्धतीचं शैक्षणिक मार्गदर्शन घेतलं असेल तर. म्हणजे यासाठी सुद्धा आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे. आणि सर्वात शेवटी आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शनाची गरज का आहे तर शैक्षणिक अनौपचारिक साधनांचा योग्य उपयोग होण्यासाठी. आपण पाहतो की बऱ्याचशा वेळेला शिक्षण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अनेक अनौपचारिक साधने बाजारामध्ये आलेली आहेत. मग त्याच्यामध्ये टीव्ही हे अनौपचारिक साधन आहे, संगणक आहे, आपला रेडिओ आहे आणि आता जे काय आपण शिक्षण घेत आहोत मोबाईलच्या माध्यमातून हे मोबाईल सुद्धा शिक्षण प्रक्रियेतील अनौपचारिक साधन आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो या साधनांचा योग्य पद्धतीनं वापर झाला पाहिजे. या साधनापैकी कोणत्याही साधनांचा जर अतिरेक झाला
तर काय होतं, नुकसान जास्त, त्याचा फायदा जास्त होत नाही, नुकसान जास्त होतो. म्हणून या अनौपचारिक साधनांचा मुलांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये फायदा तर आहेच, परंतु त्याचा वापर कसा करावा. जर आपण दिवस रात्र टी व्ही समोरच बसलो तर काय होईल, आपला शारीरिक विकास होऊ शकेल का, नाही. किंवा दिवस रात्र आपण मोबाईलवरच शिक्षण प्रक्रिया पूर्ण केली तर नाही होणार नाही, याचे तोटे पण आहेत. म्हणून जे काही अनौपचारिक साधनं आहेत शिक्षण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, या शिक्षण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जी साधनं आहेत त्या साधनांचा किती प्रमाणामध्ये उपयोग केला पाहिजे याचं सुद्धा मार्गदर्शन या शिक्षण प्रक्रियेतून किंवा शैक्षणिक मार्गदर्शनातून झालं पाहिजे. म्हणजे एकंदरीत या मुद्द्याशिवाय व्यक्तीला आपलं भावी आयुष्य सुखी करण्यासाठी किंवा भावी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी किंवा एकंदरीत रोजगार मिळवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला या शैक्षणिक मार्गदर्शनाची गरज आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण मार्गदर्शन म्हणजे काय, शैक्षणिक मार्गदर्शनाचा अर्थ काय आहे आणि या शैक्षणिक मार्गदर्शनाची जी गरज आहे ती का आहे, या सर्व घटकांचा अगदी थोडक्यात अभ्यास केलेला आहे. आपण पुन्हा दुसरा घटक पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.